आदित्य L1 मधील जो पेलोड आयुकामध्ये विकसित झाला, या पेलोडवर गेली तब्बल 9 वर्ष कार्यरत असलेले भूषण जोशी माझ्यासोबत आहे. नमस्कार सर. नमस्कार. त्यांच्याशी आपण त्यांचा 9 वर्षाचा प्रवास, कारण त्यांनी त्यामध्ये काम केले, तो प्रवास उलगडून घेऊ आणि उद्या लॉन्चिंग होते त्यांच्या पहिल्यांदी भावना आपली तुमच्याकडून जाणून घेऊ. सर, 9 वर्षाचा प्रवास होता, उद्या आदित्य L1 लॉन्च होते, सध्याच्या भावना तुमच्या काय? मी सुरुवात पहिल्या प्रवासापासून करतो. तुम्ही सांगितलं त्याच्यात. तर 9 वर्षांपूर्वी आम्ही फक्त काही लोक जिथली होती, काही इंजिनियर्स माझ्यासोबतचे, तर ज्यांनी पहिलं डिझाईन केलं, जे आता इथं नाही आहेत आपल्याबरोबर, ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात त्यांचं पुढचं. तर खालच्याच लॅबमध्ये आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्हाला आमचे जे सिनियर्स आहेत तर त्यांनी असं सांगितलं होतं की यस, आपल्याला एक दुर्बीण बनवायची आता, आणि असं असं प्रपोजल आपण इस्रोला दिलं होतं आणि ते इस्रोने आपल्याला ग्रीन सिग्नल दिला आहे पुढे जायला. तर तशी सुरुवात झाली त्याच्यामध्ये. डिझाईन फेज जी होती ती पूर्ण पुण्यामधनं झाली. त्यानंतर अजून काही त्याच्यावर अजून एका इंजिनियरनी काम केलं, तो सुद्धा आता परदेशात शिक्षण घेतोय पुढं. ते झाल्यानंतर करोनाच्या दरम्यान आमची पहिलं टेस्टिंग फेज चालू झाली होती. तर त्यासाठी लागणारी जे काही खोल्या असतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात. तर आपण त्याला असं उघड्याच्या मध्ये त्या गोष्टी ठेवू शकत नाही, अत्याधुनिक प्रयोगशाळा म्हणतात. बरोबर. तर क्लीन रूम इथली आपली आयुकातली जी क्लीन रूम आहे तर ती आम्ही क्लीन म्हणतो. आम्ही त्याच्यामध्ये जे फायनल पेलोडवर जाणार आहे ते इथं हँडल करू शकत नाही. आम्हाला इस्रोमध्ये त्यासाठी आम्ही नवीन क्लीन रूम बनवल्या. ओके. त्याला जवळपास 2 वर्ष कालावधी लागला. म्हणजे जेवढी लॅब आयुकात आहे तेवढी मोठी क्लीन रूमच आता ऑलमोस्ट इस्रोत आम्ही बनवली. आमचे जे काही माझे सहकारी आहेत तर ते पूर्ण वेळ तिथं थांबून त्यांनी ते बनवलं. त्यानंतर जे पहिलं टेस्टिंग होतं, म्हणजे आता आपण असं नाही करू शकत जेव्हा आपण एखादी गोष्ट स्पेसमध्ये पाठवतो तर ती बनवली, काही थोडंसं टेस्टिंग केलं आणि पाठवून दिली. तर त्यासाठी त्याला त्याचे काही टप्पे असतात. तर हे खूप शिकायला मिळालं इस्रोच्या लोकांकडनं सुद्धा, त्यांच्या बरोबर राहून या सगळ्या गोष्टी, की फुलप्रूफ सिस्टम कशी बनवायची. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर इस्रोचा जो सक्सेस रेट आहे, इस्रो जे काम करतं त्याच्यामध्ये, तर तो जास्त काय आहे, कारण समजा एक थोडी जरी शंका असेल त्याच्यामध्ये तरी आपण पुढे जात नाही त्याच्यात. तर ते कसं करायचं, ते बघायचं कसं, तर ते खूप त्या लोकांकडनं शिकायला मिळालं. इथल्या जी रूम आहे इथं, तेव्हा आम्ही पहिलं मॉडेल, ज्याला लॅब मॉडेल मी म्हटलं की वेगवेगळे टप्पे आहेत, तर ते सगळ्यात पहिलं असतं मॉडेल लॅब मॉडेल. म्हणजे डिझाईन नंतर जेव्हा त्याचे भाग तयार होऊन येतात तर त्यांना जोडून हे सगळं नीट आहे ना हे पहिलं बघावं लागतं. तर ते काम इथं झालं आयुकामध्ये. तर इथून पुढचं जे असतं तो टप्पा असतो क्वालिफिकेशन मॉडेल त्याला म्हणतात, की जे फ्लाईट मॉडेल, म्हणजे त्याच्या पुढचं जे शेवटचं मॉडेल जे आता आदित्य L1 वर बसलंय, तर त्या मॉडेलचीच एक काय म्हणतात रिप्लिका, एकदम सेम, त्याच्यामध्ये एक साधा वायरचा सुद्धा फरक नाही. बरोबर. म्हणजे क्वालिफिकेशन मॉडेल. तर ते मॉडेल आम्ही इस्रोमध्ये जाऊन स्वतः असेंबल केलं. पहिले ते बनवलं, त्याच्यावर सगळे वैज्ञानिक आणि काही फिजिकल म्हणजे व्हायब्रेशन, भौतिक प्रयोग त्याच्यावर झाले. आपण इथूनच एक चेंबर बनवला होता की जो स्पेस सिम्युलेट करतो. म्हणजे काय, तर जसं म्हटलं की तुम्ही नुसतं इथं बनवलं आणि पाठवलं असं होऊ शकत नाही. तर तो स्पेसमध्ये कसा बिहेव करेल, म्हणजे कसं परिणाम होतील आपल्या प्रकारचं अवकाश त्याला उपलब्ध करू. एक्झॅक्टली. तर ते आपल्याला एका बंद डब्यात बनवावं लागतं. आम्ही त्याला चेंबर म्हणतो. तर त्या चेंबरची निर्मिती सुद्धा पुण्यातनंच केली. इथनं तो मग आपण इस्रोत पाठवला. तर तो सुद्धा खूप क्लीन असतो. क्लीन म्हणजे तुम्ही जर म्हणाल क्लीनलीनेस म्हणजे काय असतं, तर साधारण 1 क्युबिक मीटर जर आपण घेतलं, म्हणजे 1 घन मीटर एवढा जो भाग असतो त्याच्यामध्ये 100 धुळीकणच फक्त अलाउड असतं. आता या खोलीमध्ये ते काहीशे लाख असतील कदाचित. तर एवढ्या क्लीन वातावरणामध्ये ते काम करावं लागतं. त्यामध्ये ठेवून त्याचं तापमान खूप वाढवलं जातं आणि अचानक परत कमी पण केलं जातं व्हॅक्यूम मध्ये. तर हे सगळं करत असताना जे आकुंचन आणि प्रसरण पावणं असतं, तर त्यामध्ये काही परिणाम होत आहेत का याचा अभ्यास करतो. यासाठी खूप वेळ आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यानंतर व्हायब्रेशन नावाची एक टेस्ट असते की जेव्हा यानातनं तो वर जाणार आहे तर त्याच्यावर जवळपास 10 गुरुत्वीय बला एवढा कमीत कमी फोर्स अप्लाय होत असतो. तर तेवढाच फोर्सनी आपण त्याला हलवून बघतो. सगळ्या ऍक्सिस मध्ये, म्हणजे XY Z तिन्ही ऍक्सिस मध्ये हलवून बघतो. आणि मग काही खराबी आहे का यानंतर तर ते कळतं. आता हे झालं क्वालिफिकेशन मॉडेल.
त्यानंतर येतं FM, आम्ही त्याला म्हणतो फ्लाईट मॉडेल. ओके. जेव्हा फ्लाईट मॉडेल बनलं तर त्यानंतर त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणात टेस्ट होतात, पण तेवढ्या रिगरस टेस्ट जेवढ्या QM वर होतात तेवढ्या होत नाही. असं समजलं जातं की म्हणजे ठीक आहे, QM पार झालं त्या टेस्टमध्ये तर हा हे त्याचाच एकदम सेम मॉडेल असल्यामुळे पार होईल. पण हे जेव्हा पूर्ण आदित्य L1 वर बसलंय सूट आता, त्यानंतर सुद्धा आदित्य L1 ला पण अशा एका मोठ्या चेंबरमध्ये घालतात. तिथं पण व्हॅक्युम म्हणजे निर्वात पोकळी निर्माण करतात, टेम्परेचर वाढवतात, कमी करतात आणि मग सगळी उपकरणं चालतायत का हे चेक करतात. आणि हे सगळं करून झाल्यानंतर आता ते श्रीहरिकोटाला जाऊन जे रॉकेट असतं, रॉकेटची जी टोपी असते वरची, जे सगळ्या भाग आपण बघतो, तर त्याच्यामध्ये तो आता इन्स्टॉल करून आता तो वाट बघतोय उद्याच्या प्रक्षेपणाची. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की प्रक्षेपण होणार आहे त्याचं आम्हाला सगळ्यांना ऑफकोर्स आहेच आहे. मी स्वतः पुण्यामध्ये असणार आहे, याच्यामध्ये माझे जे सहकारी आहेत ते आत्ता निघालेत श्रीहरिकोटाला जायला. माझे काही दुसरे सहकारी की जे सकाळीच निघालेत रेल्वेने तिथं पोहोचण्यासाठी. तर आनंद होतोच आहे ऑफकोर्स, सक्सेस मिळेलच, कारण ते इस्रो पाठवत आहे म्हटल्यानंतर त्याबद्दल काही नाही. दुसरं सांगायचं झालं तर माझं धाकधूक दुसरीच आहे मनाची, कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये मी ज्याच्यावर काम केलंय, माझा पूर्ण वेळ ज्याच्यावर गेलाय तो आहे इमेजिंग पार्ट. म्हणजे त्याचा जो काही सूर्याचा जो फोटो सूट जी आपली दुर्बीण देणार आहे, तर तो कॅमेरा म्हणजे आपण कुठलाही कॅमेरा उचलून बसवलाय त्याच्यावर असं नसतं. तर त्यासाठी काही वैज्ञानिक कॅमेरा आपल्याला स्वतःला बनवावा लागतो. ओके. तर त्याचा सेन्सर हा जवळपास सगळ्यात महागातला पार्ट असेल कदाचित या पूर्ण सूट दुर्बिणीवर. तर त्याची जबाबदारी माझ्यावर होती. तर तो मी तिथं बसवलाय जागेवर, आणि जोपर्यंत पहिली इमेज येत नाही किंवा पहिला फोटो सूर्याचा येत नाही अजून 110 दिवसांनंतर तर तोपर्यंत माझ्या मनाची धाकधूक अजून चालू राहील. माझं खरं सेलिब्रेशन किंवा खरं काय म्हणतात एक्साइटमेंट ही जेव्हा प्रत्यक्ष यानाला पॉवर करू किंवा त्याला जर इथनं कमांड देऊ की चालू हो आता सूट, जेव्हा त्याचं झाकण उघडेल दुर्बिणीचं बरोबर आणि पहिली इमेज येईल, तर तो खूप क्षण माझ्यासाठी जास्त महत्वाचा असेल. बरोबर. तुम्ही 9 वर्ष काम केलंय, आता उद्या लॉन्चिंग होईल आणि इस्रोचा सक्सेस रेट जसं तुम्ही म्हटलं 95 किंवा 99% जास्त निश्चित आदित्य L1 या स्थानावर ते जाईल आणि आपल्याला पहिली इमेज देईल. यानंतर तुमचा रोल साधारणतः काय असेल या संदर्भातला? तसं म्हणायचं तर माझं काम आता पूर्णत्वास आलंय, जे माझ्याकडे जबाबदारी होती. इथून पुढे जे काम चालू होतं तर ते असतं वैज्ञानिक लोकांचं, जे त्यातनं जे काही डेटा येतो तर तो डेटा म्हणजे फोटोज, आपण खूप साध्या भाषेत सांगायचं झालं तर जे फोटोज आपल्याकडे येतात तर ते प्रोसेस करतात, आणि प्रोसेस करून जनरल सांगायचं झालं तर सूर्य जसा पृथ्वीवरनं दिसतो तर तसा अजिबात नाहीये. जेव्हा तुम्ही स्पेसमध्ये जाता तर तो पूर्णतः वेगळा दिसतो. ओके. तर जेव्हा तुम्ही पृथ्वीवरनं बघता सूर्याला दुर्बिणीतनं एखाद्या, तर मोस्ट ऑफ द लाईट जो आहे किंवा त्याचा प्रकाश आहे तर तो ओझोन लेअरनी रिफ्लेक्ट झालेला असतो किंवा अब्झॉर्ब झालेला असतो. अतिनील किरण ज्याला म्हणतो, म्हणून तर आम्ही अतिनील किरणांना बघणारी दुर्बीण बनवली. त्यासाठी तिला बाहेर पाठवणं ओझोन लेअरच्या गरजेचं आहे. तर तो जो काही डेटा येईल तो ऑलमोस्ट भरपूर जणांनी पहिल्यांदा बघितलेला असेल. त्याच्यावरचे जे स्फोट होतात तर आमच्याकडे अशी काही सिस्टीम आहे आम्ही डिझाईन केलेली माझ्या सहकाऱ्यांनी, की जी समजा सूर्यावर एखादा स्फोट होणार असेल तर त्या ठिकाणी केंद्रित करून तेवढाच भागाचा एक छोटासा फोटो खूप फास्ट आपल्याला मिळेल, की ज्या आतापर्यंत म्हणजे आपण पहिल्यांदाच असू कदाचित करणार, की त्याचे खूप फास्ट फोटोज घेऊन लाईक व्हिडिओ कसा घेतो आपण तर तसं मिळेल, आणि ते कसं होतं काय होतं तर त्याचा अंदाज येईल. तर हे सगळं करायचं काम पुढचे जे आम्ही पोस्ट डॉक्स जे असतात किंवा वैज्ञानिक जे आमचे आहेत इथले तर ते करतील. पण त्याच्यानंतर जर काही टेक्निकल अडचण आलीच त्याच्यामध्ये तर आम्ही इथंच असू अवेलेबल. तर होपफुली तशी काही गरज पडणार नाही त्यामध्ये. दुसरं एक असतं की वेळेनुसार, म्हणजे जसं आपण स्पेसमध्ये एखादी गोष्ट पाठवली अंतराळात तर ती डिग्रेड होत जात असते, म्हणजे ती खराब होत जाते रेडिएशनमुळे. बरोबर. तर जो इमेजर पार्ट आहे तर तो सुद्धा तसाच डिग्रेड होत जातो. तर त्याला कम्पेन्सेट करण्यासाठी, म्हणजे त्याला अद्ययावत ठेवण्यासाठी किंवा त्याला दुरुस्त करण्यासाठी जी काही इमेज येते तर त्याचे काही जर गरज पडल्यास त्याचे कम्प्युटेशन सुद्धा आम्ही करू शकतो. बरोबर. वैज्ञानिकांचं काम संशोधनाचं, तुम्ही अभियंता होतात आणि एक अतिशय अवघड विषय म्हणजे अभियंता म्हटले तर वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात, पण अवकाश दुर्बीण विकसित करावी या क्षेत्रात काम करावं आणि तब्बल 9 वर्षाचं तुम्ही डेडिकेशन केलेलं आहे. हा खूप सहनशीलतेचा किंवा खूप चिवट असं काम होतं. हे का निवडलं?
मला लहानपणापासूनच ऍक्च्युली खगोलशास्त्राची आवड होती. मला इंजिनिअरिंगची सुद्धा आवड लहानपणापासूनच होती. मला फोटोग्राफीची पण आवड होती. म्हणजे माझ्या तिन्ही गोष्टी आयुकात इथं जुळून आल्यात असं म्हणू शकता. कारण मी आता कॅमेरावर काम केलं, जसं सांगितलं, त्याच्या इलेक्ट्रॉनिक्सवर सुद्धा त्याच्या काम केलं. मी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलं आहे आणि मी हे सगळं काम करतोय ते खगोलशास्त्रासाठी करतोय. म्हणजे मी तरी त्यालाही जुळून आहे त्या ह्याच्यामध्ये. ऑफकोर्स हे खूप किचकट काम असतं. म्हणजे 9 वर्ष अजिबात डिफ्लेक्ट नव्हता या गोष्टीवर काम करायला खूप पेशन्स लागतो त्या ह्याच्यात. आणि नंतर मग सक्सेस मिळतो या फॉर्म मध्ये. तर म्हणून मी म्हटलं की जोपर्यंत पहिली इमेज येत नाही तोपर्यंत माझा सक्सेस अजून म्हणजे झालेला नाही, किंवा इनफॅक्ट आमच्या टीमचा अजून नाही. जेव्हा ती पहिली इमेज येईल तर तेव्हा अजून आमच्याकडे जास्त जल्लोष असेल. हा जल्लोष असेल. आणि आता उद्याचा क्षण तुमच्या समोर होतोय, फार तुमच्या आत्ताच्या भावना का उद्या सकाळी 11 वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य L1 अवकाशात झेपावेल, तर त्यावेळेसच्या तुमच्या भावना काय असतील? ते जे काही व्हायब्रेट होईल ना, जेव्हा ते यान सुरू होईल आणि ते व्हायब्रेट होईल, ते मी इथं बसून सुद्धा अनुभवू शकतो. एवढं आमचं ते कनेक्शन आहे. कारण मी एखाद्या गोष्टीला बनवलंय आणि त्याला हात लागलाय माझा, आणि ती गोष्ट 15 लाख किलोमीटर दूर जाऊन थांबणार आहे अवकाशामध्ये. तर हीच फिलिंग खूप छान असतं. आणि ऑफकोर्स म्हणजे मी जे इथं आयुकामध्ये जे आमचं लाईव्ह प्रक्षेपण असतं, जसं क्रिकेट मॅच लाईव्ह बघताना जे असतं, तर तसाच जल्लोष आमच्या इथं होत असतो. चांद्रयानाच्या वेळी पण 3ही चांद्रयानाला आम्ही तसंच लाईव्ह स्ट्रीम केले होते. तर खूप छान वाटतंय. म्हणजे उद्या ते जाईल. उद्याची अवघड गोष्ट इस्रोसाठी पण एक आहे की जे लॅग्रॅन्जियन पॉईंट 1 वर जाणार आहे, तर तिथं आपण आधी कधीच गेलेलो नाहीये. बरोबर. आणि दुसरं एक आहे चांद्रयानाच्या, आपण दुसरं एक म्हणू की ठीक आहे आपण चंद्रावर लँड केलं तर ते खूप सोपं असेल. तर ती कॉन्ट्राडिक्टरी आहे. कारण चांद्रयानावर जाताना आपल्याकडे चंद्र एक रेफरन्स असतो की हा आपल्याला तिथं पोहोचायचा आहे. हा जो लॅग्रॅन्जियन पॉईंट 1 आहे तो पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. बरोबर. अजून लोकांचं एक मिसकन्सेप्शन सांगतो याच्यामध्ये, की थोडा गैरसमज आहे की आपण सूर्याच्या खूप जवळ जातोय. तर असं नाहीये. सूर्य आणि पृथ्वी अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. आपण फक्त 15 लाख किलोमीटर दूर जातोय. म्हणजे 1% फक्त अंतर जवळ जातोय. त्यामुळे सूर्य आहे तेवढाच दिसणार आहे. असं काही नाही की तो खूप मोठा दिसणार आहे. पण त्या पॉइंटवर जिथं जाणार आहे तिथं रेफरन्स म्हणून काहीच नाही, फक्त निर्वात पोकळी असणार आहे. तर त्या ठिकाणी इस्रोनी काही उपकरणं बनवलेत की तिथलं जे गुरुत्वाकर्षण आहे, जिथं सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे नलिफाय होतं, म्हणजे एकमेकांना इक्विलिब्रियमला आणतं. तर ते डिटेक्ट करून आपल्याला तिथं यान पार्क करायचं आहे. तर ते खूप अवघड गोष्ट आहे की समोर काही रेफरन्सच नाही, आपण कुठं चाललोय स्पेसमध्ये याचा कुठला रेफरन्स नसताना आपण त्या ठिकाणी यान पार्क करणं हे इस्रोसाठी पण पहिल्यांदा असेल. बरोबर. तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या निश्चितच ही मोहीम यशस्वी होईल. तर हे होते या प्रत्यक्ष तंत्रज्ञानावर काम करणारे आयुकातील अभियंते भूषण जोशी. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.